हे गाईज गुड मॉर्निंग. सकाळी मी स्टडी करत होते. शेजारी मम्मी कोथिंबीर खोडत होती. आता मी इथे स्टडी करते, बट मॅडमला मारायच्या आहेत गप्पा, तर ती माझ्या पुढे येऊन बसले, "गप्पा मार" म्हणून माझ्यासोबत. आता मी स्टडीकडे फोकस देऊ का तिच्याकडे फोकस देऊ? स्टिल मी ऐकून घेतलं. म्हटलं, "बोल बाई, तुला काय बोलायचंय?" मग तिला तेच घरातल्या गॉसिप्स करायच्या असतात, ज्याच्यामध्ये तिला फार रुची आणि असते. मी फक्त तिच्या हाला हा लावते, कारण ती खुश व्हावा थोड्याशा मिनिटासाठी. अच्छा, तर त्यानंतर मी रेडी व्हायला लागले. आज काय झालं ना, घाईघाईत मला वेळ होत होता. सो मी फक्त मम्मीला पीठ मळून दिलेलं आणि मी तिला बोललेली, की "बाकीच्या पोळ्या तू करून घे, कारण मला वेळ होतोय, मला जायचंय." सो मला नव्हतं माहिती, की मम्मीच्या त्या मनात इतकं बसलं असेल म्हणून. येताना मी कॉलेजवरून आली, तेव्हा तिने मला इतकं बोलून दाखवलं, बापरे! की "तू माझ्यावर काम सोडून जाते आणि तुला काही आहे का? आणि तुला काही काळजी असते का घराची? आणि तू तर काहीच नाही करत." माझ्या एक सबस्क्रायबरनी मागच्या व्लॉगवर कमेंट टाकल्या होत्या, की "दीदी तू किती कामं करते?" आता मी तिच्या नजरेत कामं करते बाई, बट माझ्या आईच्या नजरेत मी काहीच करत नाहीये. आणि मला असं वाटतं, की मी हेही तिला सांगावं. तर त्या दिवशी काय झालं, तिचा कमेंट आला त्यावेळेस मी इथेच खालीच रूममध्ये स्टडी करत होते आणि ती पुढेच बसली होती. सो मी तिला रिप्लाय करता असं बोललेली पण का नाही का, यार किती छान कमेंट केलं माझ्या व्लॉगवर." तर मम्मीने तो ऐकला. बापरे! इतकी चिडली ती. म्हणे, "तू काय काम करते?" म्हणे, "लोकांना काय दिसतं? तू काहीच काम नाही करत." मला असं झालं, मी काय बोलू? मला असं वाटत होतं मी सांगून पश्चाताप केला. कारण त्यानंतर मम्मीचा भडका इतका होता ना, की कमीत कमी 5 तास ती माझ्यासोबत खूप विचित्र बोलत होती. का? तर तुझ्या एका सबस्क्रायबरने असा कमेंट का केला? त्याने असा का नाही केला, की तुझी मम्मी किती काम करते? म्हणजे कॉम्पिटिशन्स होती गाईज इथे. तुम्ही बघताय का? बरं असो. तर पेपर देऊन आले मी. खूप छान गेलेला, सुंदर असा लिहिलेला. त्यानंतर घरी आल्यावर दीदी आलेली आहे बाय द वे आज आणि मग भांडे वगैरे आवरले. खूप सारा पसारा पडला होता. मी बोलली ना जसं, की मम्मी रागात होती म्हणून तिने काहीच नाही केलं. मग ते माझ्यावरच आलं सर्व काही. अच्छा, तर त्यानंतर दीदीला जायचं होतं मामाकडे म्हणजे इन्व्हिटेशन होतं आम्हा तिघांना. सो आम्ही तिघं गेलेलो, मामांना भेटलेलो. दीदी खूप दिवसानंतर भेटत होती. मी तर काय माझं तर चालूच राहतं मागे-पुढे. सो त्यानंतर मामींनी कार्यक्रम पण ठेवला होता जेवणाचा म्हणजेच बिर्याणी. दीदीची फेव्हरेट आहे. सो त्यानंतर हिला बघताय तुम्ही, ही गोडू आहे. तर तुम्ही एकदम जेन्युइन माझे सबस्क्रायबर असाल ना, तर तुम्ही नक्कीच हिचं नाव सांगाल. ते पण करेक्ट. ठीक आहे. आता मला बघायचंच आहे. त्यानंतर मग थोड्याशा गॉसिप्स वगैरे झाल्या. खूप साचलेलं राहतं यार बायांचं. म्हणजे बायांमध्ये मी पण येते. बट मला कधी-कधी फार बोर होतं. म्हणजे खूप लेव्हलपर्यंत पण मी गॉसिप्स नाही करू शकत. एका लेव्हलपर्यंत मला असं होतं, की बस आता संपलं. तर बिर्याणीनी फक्त माझं पोट नव्हतं भरलं म्हणून मग मी डोसा करायला लावला आणि मस्त असं जेवण करून आम्ही घरी आलेलो. दॅट्स इट. थँक फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. बाय बाय. गुड नाईट.